रामकृष्ण हरी सुख झाले हो साजन सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य दिष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते शिवंदु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. उजळले भाग्याता, उजळले भाग्याता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अतिशय गोड सुंदर असा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी. विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं काम आहे, महत्वाचं आहे. आज या ठिकाणी अतिशय जोशाच्या वातावरणामध्ये, सुंदर अशा गोड वातावरणामध्ये आपण सर्व तरुण मंडळी हा गणेशोत्सव साजरा करत आहात. श्री संत राष्ट्रसंत भगवान बाबा तरुण मंडळ ओंबासे वस्ती आणि या तरुण मंडळाचं कौतुक करावं असं कार्य आज हे तरुण मंडळ करत आहे. आणि या ठिकाणी यांनी सर्वांनी गणेश भक्तांनी आज हे सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या मंडळाने केलं. त्याबद्दल या तरुण मंडळाचे मी मनापासून कौतुक करते, धन्यवाद देते. आणि ज्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते निमित्त जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गणेशोत्सव मोठ्या जोशाने चालू आहे. त्यामुळे ज्या गणपती बाप्पा समोर आज या ठिकाणी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत त्या गणपती बाप्पाची सुंदर अशी माहिती आपण थोडक्यात पाहू. विठाला 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 श्री भगवान गणेश. या गणपती बाप्पाची निर्मिती माता पार्वतींनी कशापासून केली? कशापासून? मळापासून केली बरं का, अंगावरच्या मळापासून केली. गणपती बाप्पा कशापासून तयार झाले? अंगावरच्या मळापासून. आता तुम्ही म्हणाल कसं काय? शिव महापुराण कथेमध्ये उल्लेख आहे की गणपतीची निर्मिती ही अंगावरच्या मळापासून झालेली. बघा तुम्ही नीट लक्ष देऊ नाही का? एका छोट्या मुलाने मला प्रश्न विचारला, मी एके ठिकाणी सांगितलं असंच की गणपतीची निर्मिती ही अंगावरच्या मळापासून पार्वती मातेने केलेली आहे. तेव्हा एका छोट्या मुलाने मला प्रश्न विचारला, तो म्हटला, ताई पार्वती मातेने अंगावरच्या मळापासून गणपती तयार केला, एवढा मळ तयार होण्यासाठी पार्वती मातेने किती दिवस आंघोळ केली नसेल बरं? मी जरा गोंधळूनच गेले, पण नंतर मी शांत डोक्याने विचार केला. त्याला म्हटलं, बाळा पार्वती मातेने किती दिवस आंघोळ नव्हती केली मला सांगता येणार नाही, पण तो मळ कोणता होता हे मात्र मी तुला सांगेल. म्हटलं भगवान पांडुरंग परमात्म्याला अभिषेक घालताना आजही जाड उठण्याचा लेप त्या देवाला देतात आणि लेप दिल्यानंतर पुन्हा तो लेप काढून तो गोळा करून बाजूला ठेवला जातो. बरोबर की नाही? अगदी त्याच पद्धतीने तसंच पार्वती माता स्नान करत असताना उठण्याची ऊब घेतात. म्हणजे स्नान करत असताना त्या आपल्या अंगाला उठण्याचा जाड लेप लावत होते आणि मग ऊब घेऊन झाली की तो लेप तो साईडला काढून ठेवायचा. म्हणजे तो लेप म्हणजे पार्वती मातेच्या अंगावरच्या त्या लेपापासून त्या उठण्याचा पार्वती मातेने एक मुलाचा आकार बनवला. कशाचा? मुलाचा आकार बनवला. आणि तो कशाचा होता? उठण्याचा होता, तोच मळाचा होता. आणि त्याच मुलाचा आकार तयार करून मूळ गणेशाचं आवाहन केलं पार्वती मातेने आणि त्या आकारामध्ये, त्या मुलाच्या आकारामध्ये प्राण घातला. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा,
मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ शतमार वाचा, गमू पंत आनंत या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ। अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। काय महिमा वर्णन करावा त्या बाप्पाचा, कसे तयार झाले गणपती बाप्पा, नीट लक्ष देऊ नाही का। मळाचा म्हणजे त्या उठण्याचा आकार तयार केला, मूळ गणेशाचा वाहन केलं आणि त्यामध्ये प्राण घातला आणि त्या आकारामधून एक लहान मूल तयार झालं, ते उठून उभं राहिलं आणि हात जोडले, आई माझं काम काय, काय विचारलं, आई माझं काम काय। हे चांगल्या लेकराचं लक्षण आहे बर का। चांगली लेकर आईला अगोदर काम विचारतात, काय विचारतात, काम विचारतात, आणि आपली लेकर काम नाही दाम विचारतात, बरोबर की नाही। हा, हे चांगल्या लेकराचं लक्षण दाम नाही, आई माझं काम काय। पार्वती मातेने सांगितलं, बाळा मी स्नान करत असताना कोणालाही आत येऊ द्यायचं नाही, हेच तुझं काम। काय सांगितलं, मी स्नान करत असताना आतमध्ये कोणाला सोडायचं नाही, हे तुझं काम आहे। पण त्या ठिकाणी बाप्पा म्हणतायत, आई मी काम करत असताना जर कोणी आलं आणि आल्यानंतर जर मी त्याला अडवलं, तर मी ज्याला अडवलंय त्याने जर मला विचारलं तू कोण आहे, काय विचारलं, तू कोण आहे, आई माझं नाव काय, काय विचारलं, आई माझं नाव काय। काम कर्तृत्व ज्याचं खरं असतं, काम सेवा आणि कर्तृत्व त्याचं नाव होत असतं बर का। हे याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं, नीट लक्षात घ्या। गणपती बाप्पाचं चरित्र आपल्याला खूप काही सांगून जात। आई माझं नाव काय असं विचारल्यानंतर पार्वती माता म्हणतायत, बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करणार आहेस, त्यामुळे तुझं नाव मी विनायक ठेवते। गणपती बाप्पाचं पहिलं नाव कोणतं पोरांनो, विनायक। मग त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं नाव काय ठेवण्यात आलं, पहिलं भगवान विनायक। आणि मग विनायक त्या ठिकाणी दारापाशी थांबलेले आहेत, आणि मग शिवजी आले। आता पुढचा कथा भाग तुम्हाला माहिती आहे, शिवजी आल्यानंतर गणपती बाप्पांनी त्यांना अडवलं, शिवजींना राग आला, त्या ठिकाणी मस्तक तोडलं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं ते लेकरू आईने पाहिलं, पार्वती मातेने हंबरडा फोडला आणि मग शिवजीने सांगितलं, उत्तर दिशेला डोकं ठेवून जो झोपलेला जीव असेल, उत्तर दिशेला डोकं करून त्या जीवाचं मस्तक कापून आणा। म्हणून जुनी लोक सांगतात आपल्याला की उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये माणसाने, सांगतात ना, उत्तर दिशेला डोकं करून झोपायचं नसतं, ते तेव्हापासून प्रथा पडली। हा, सांगितलं उत्तर दिशेला डोकं करून झोपलेला जो जीव असेल त्याचं मस्तक कापून आणा। आणि मग त्या ठिकाणी मस्तक, एका हत्तीच्या पिलाचं मस्तक कापून आणलं, ते आहे त्या अवस्थेमध्ये गणपती बाप्पाला त्या ठिकाणी ते शिर बसवलं, आणि बसवल्यानंतर काय चमत्कार झाला, सोंड हलवत ते लहान मूल असं उठलं, जिवंत झालं, जिवंत झालं, आनंद झाला। पण पार्वती माता म्हणायला लागली, याला देव कोण म्हणणार, हत्तीचं मस्तक बसवलेलं आहे, एकदम वेगळ्या पद्धतीने विचित्र स्वरूपामध्ये दिसणार, आणि बघा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने, याला देव कोण म्हणणार। आपण जर चांगलं दिसत नसेल तर माणसं सुद्धा आपल्याला किंमत देत नाहीत, मग याच्या मंदिरामध्ये जर कोण जाणार नसेल तर याचा देव पण जिवंत कसं राहणार।
पार्वती मातेला काळजी वाटायला लागली. आता मला तुम्ही साधी सोपी गोष्ट सांगा. एखाद्याच्या लग्नाला बर का, एखाद्याच्या लग्नाला जाताना 5,000ची पैठणी घातली, नाकामध्ये नथ, गळ्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे अलंकार, असे भरपूर सजून नटून थटून तुम्ही एखाद्याच्या लग्नाला गेला आणि गेल्यानंतर जर तुम्हाला कोणी विचारलंच नाही तर लग्नातला भारीतला बासमती सुद्धा खाऊ वाटणार नाही. जर आपल्याला कोणी नाही विचारलं तर आपल्याला आनंद वाटत नाही. आपल्याला जर कोणी नाही विचारत तर तोपर्यंत आपल्या जीवनाला महत्व नाही, माणसाच्या जगण्याला सुद्धा आनंद नाही. बघा कुत्र सुद्धा कीर्तनाला आलेले आहेत. घरच्यांनी त्याचा आदर्श घ्यावा. विठ्ठल आणि मग याला देव कोण म्हणणार? याच्या मंदिरामध्ये जोपर्यंत माणूस जात नाही तोपर्यंत त्याचं देव पण जिवंत कसं राहणार? तेव्हा भगवान शंकराने पार्वती मातेला सांगितलं की तू काळजी करू नको. या 33 कोटी देवांच्या साक्षीने तुला सांगतोय, या त्रैलोक्यामध्ये जी काय पूजा होईल त्या पूजेचा पहिला मान तुझ्या लेकराला असेल आणि मग इतर देवतांची पूजा होईल. त्याची पूजा केली तरच पुढच्या पूजेला सिद्धता प्राप्त होईल. हे का सांगते लक्षात घ्या. याची पूजा केल्याशिवाय पुढच्या पूजेला सिद्धता नाही. हाच सिद्ध विनायक आहे, हाच सिद्धेश्वर आहे, हाच सिद्ध विनायक आहे. म्हणून त्याची पूजा झाल्याशिवाय पूजेला सिद्धता प्राप्त होत नाही. तेव्हापासून गणपती बाप्पाला सिद्ध विनायक या नावाने ओळखतात. आता तुमच्या लक्षात आली नावं कशी कशी पडली. म्हणून जीवनामध्ये गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. कुणाच्या आशीर्वादाने? आईच्या आशीर्वादाने. स्वतःच मस्तक कापलं, स्वतःच मस्तक कापलं, परंतु आईची आज्ञा मोडली नाही. हे शिकण्यासारखे बरं का आपल्याला. गणपती बाप्पा सारखं जर आपण आईच्या आज्ञेचं पालन करत असेल, जर आपण आईच्या शब्दाला मान देत असेल तर समाजामध्ये आपला सुद्धा मान वाढणार आहे. हे गणपती बाप्पाचं चरित्र आपल्याला शिकवतं. विठ्ठल गणपती बाप्पाचं शरीर पहा कसे. मुलांनो, गणपती बाप्पाचे कान कसे आहेत? मोठे. कशासारखे? सुपासारखे आहे की नाही? मोठे कान आहेत आहे की नाही? कसे मोठे कान आहेत? गाराने ऐकण्याकरता कान भक्कम आहेत आहे की नाही? संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर कान कसे पाहिजेत? भक्कम पाहिजेत, मजबूत पाहिजेत. मुलांनो, गणपती बाप्पाचे डोळे कसे आहेत? लहान बारीक आहेत. प्रपंच सुंदर व्हावा, प्रपंच सुंदर व्हावा असं जर वाटत असेल तर नजर कशी पाहिजे? सूक्ष्म नजर पाहिजे. कशी? सूक्ष्म नजर पाहिजे. गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे का नाही? का लहान आहे? मोठे. असं सुटलेलं पोट, मोठं पोट आहे. पोटात घालायला शिका, त्याशिवाय प्रपंच सुरळीत चालणार नाही. नाहीतर ऐकलं की लगेच ते वकलं म्हटलं की प्रपंच सुरळीत चालणार नाही. म्हणजे शांततेने शांतता धारण केली पाहिजे, संयम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. हे गणपती बाप्पाने आपल्याला शिकवलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून गणपती बाप्पाचं शरीर सुद्धा, स्वरूप सुद्धा आपल्याला बरंच काही शिकून जातं. गणपती बाप्पाचं चरित्र सुद्धा बरंच आपल्याला शिकून जातं. मुलांनो, गणपती बाप्पाला काय काय आवडतं? मोदक आहे की नाही? मोदक का आवडतो गणपती बाप्पाला? मी तुम्हाला कारण सांगते बरं. केव्हापासून गणपती बाप्पाला मोदक आवडतो सांगते, नीट ऐका. एकदा पार्वती माता आणि भगवान शंकर बसलेले आहेत आणि समोर कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा खेळतायत. तेवढ्यात काही स्वर्ग लोकांहून काही देव आले आणि एक अमृताचा मोदक पार्वती मातेच्या हातामध्ये दिला
आता मोदक एक होता, पण त्या एका मोदकासाठी दोघा भावांची भांडण. कुणाची? गणपती बाप्पाची आणि कार्तिक स्वामीची. बघा, घरामध्ये सुद्धा दोन पोरं असतील ना, तर त्यांना समल खायला द्यावं लागतं. तुम्ही जर एकच वस्तू आणली तर एका वस्तूसाठी दोघा भावांची भांडणं लागतात, आहे की नाही? तशी गणपती बाप्पाची आणि कार्तिक स्वामीची भांडणं लागली. कशासाठी? मोदकासाठी. आणि मग काय झालं माहिती का तुम्हाला? पार्वती मातेने सांगितलं, काय सांगितलं? जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून माझ्या समोर पहिल्यांदा येऊन उभा राहील त्यालाच मी हा मोदक देणार. काय सांगितलं? पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करून जो कोणी माझ्या समोर दोघांपैकी पहिल्यांदा येऊन उभा राहील त्याला मी हा मोदक देणार. आता असं म्हटल्यानंतर कार्तिक स्वामीचं वाहन काय हो बाळांनो? मोर. कार्तिक स्वामी मोरावरती बसले आणि लगेच आता निघाल्यानंतर पर निम्मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. कोणाची? कार्तिक स्वामीची. तरी पण गणपती बाप्पा झोपले होते. पार्वती मातेने विचारलं, अरे तुला मोदक नकोय का? गणपती बाप्पा निवांत उठले. उठल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का? पाट टाकले. त्या पाटावरती भगवान शंकर आणि पार्वती मातेला बसवलं, त्यांची पूजा केली, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांनाच प्रदक्षिणा घातली, हात समोर केला, मोदक द्या. आई वडिलाची प्रदक्षिणा केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं बरं का. म्हणून आई वडिलाची सुद्धा कधी कधी प्रदक्षिणा केली पाहिजे. गायीची प्रदक्षिणा केल्यानंतर सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. आणि आई वडिलांना प्रदक्षिणा घातली गणपती बाप्पाने आणि हात समोर केला, मोदक द्या. पार्वती मातेला तो मोदक गणपती बाप्पांना द्यावा लागला, कारण आता पार्वती मातेच्या लक्षात आलं होतं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य याने प्राप्त केलेलं आहे. आणि तेव्हापासून गणपती बाप्पाला काय आवडतो? मोदक आवडतो. विठाल 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 विठाल. आणखी गणपती बाप्पाला आणखी काय वाहतो आपण? दुर्वा वाहतो की नाही? काय म्हणतो आपण? हराळी म्हणतो का दुर्वा? हराळी पण म्हणतात त्याला. दुर्वा वाहतो. बरं, कधीपासून कशी पद्धत आहे ती? केव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा आवडतो? नीट लक्ष देऊ नाही का? एक अनलासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो राक्षस सगळ्या देवादिकांना त्रास द्यायचा. आणि म्हणून गणपती बाप्पाने त्याला आपल्या पोटात घेतलं, गिळून टाकलं. तेजाने तयार झाला होता, उष्णतेपासून तो तयार झाला होता. आणि त्याला गिळून टाकल्यानंतर गणपती बाप्पाच्या पोटामध्ये दाह व्हायला लागला, उष्णतेचा त्रास गणपती बाप्पाला व्हायला लागला. त्यावेळेस भगवान शंकराने, वडिलांनी आपल्या माथ्यावरचा चंद्र आपल्या मुलाला गणपती बाप्पाला दिला, तरी पण तो दाह शांत होत नव्हता. त्यानंतर गळ्यामधला साप काढला वडिलांनी आणि गणपती बाप्पाला सांगितलं पोटाला गुंडाळ. पोटाला गुंडाळला तरी पण तो दाह शांत होत नव्हता. आणि मग शेवटी 88,000 ऋषींनी 21 दुर्वांच्या काड्या गणपती बाप्पांना वाहिल्या आणि मन गणपती बाप्पाच्या पोटातला दाह शांत झाला. बघा तुम्ही, हे घराळी म्हणजे नेमकं काय? समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा समुद्र मंथन चालू झालं आणि समुद्र मंथन चालू झाल्यानंतर ते मंथन करत असताना त्यामधून अमृत बाहेर पडलं आणि त्या अमृतासाठी देवदैत्यांची भांडणं सुरू झाली. आणि त्या भांडणामध्ये, त्या खेचाखेचीमध्ये त्या अमृताचे 2 थेंब पृथ्वीवरती पडले. त्यातल्या एका थेंबापासून हराळी तयार झाली आणि दुसऱ्या थेंबापासून कडुलिंबाचं झाड तयार झालं. आज कलियुगामध्ये हराळी आणि कडुलिंब हे अमृतापेक्षा कमी नाही बरं का. जर समजा एखादा रोग आपल्या जीवनामध्ये, जुन्या काळातली लोक बघा तुम्ही, जुन्या काळातली लोक टूथब्रश वगैरे काही करत नाहीत. ते काय करतात माहिती का? लिंबाच्या काड्या घेतात आणि त्या काड्यांनी आपले दात घासतात, कारण ते औषधी आहे, ते पृथ्वीवरचं अमृत आहे. आणि ते
दात त्याने घासल्यानंतर दात एकदम स्वच्छ होतात, काही तोंडाची दुर्गंधी येत नाही, एवढं त्या लिंबाचं सुद्धा महत्व आहे. हराळीचं सुद्धा महत्व आहे, लक्षात घ्या. हराळीचा काढा जर आपण करून प्यायलो तर आपल्याला हाडीताप किंवा उष्णतेचा त्रास कधी होत नाही, कारण हे अमृतापासून तयार झालेले आहेत. बघा तुम्ही, एवढं महत्व या गणपती बाप्पाच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला 10 दिवसामध्ये सगळं काही सांगून जातं. विठाला 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 विठाला. आणि सगळ्यात जास्त आनंद, बर का, सगळ्यात जास्त आनंद गणपती बाप्पाचा जर कोणाला होत असेल तर आमच्या ह्या बालकांना, बर का, लहान पोरांना लय खूप आनंद असतो. खूप आनंद म्हणजे काय सांगायचे. आता मध्ये ते गाणं निघलं होतं बघा, ते लहान पोरग हावभाव करून म्हणायचं. कोणतं गाणं होते? आमच्या पप्पाने. लहान पोरांना एक वेगळाच आनंद असतो, बरं का. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला. मोदक लाडू गणपतीला देऊ, मोदक लाडू गणपतीला देऊ, भक्ती भावाने देवाला वाहू, गणरायाचं गुणगान गाऊ, घरे म्हणून देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू. गाव हजारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला, गाव हजारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला, आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरररा झाला रे गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थाने खूप सुंदर अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम आहे. आनंदाचा दिवस आहे, सुखाचा क्षण आहे, आणि या आनंदाच्या दिवसामध्ये, आनंदाच्या क्षणामध्ये हा अभंग सेवेसाठी आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. बघा, आपण अभंगाकडे प्रवास करतोय आता. महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंता नष्ट झाली. याचं कारण काय? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. कारण मला संताचं दर्शन झालं, मी त्यांना नमस्कार केला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. का बरं? त्याच संतामुळे मला भगवंताची प्राप्ती कुठे करायची हे समजलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. पण त्या भगवंताला हृदयामध्ये ठेवायचं असेल तर त्या हृदयामध्ये काय लागतो? भाव लागतो. काय लागतो? भाव लागतो. आणि हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला असं तुकोबाराय म्हणतात. कुणामुळे सापडला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात मला संताचं दर्शन झालं म्हणून आनंद झाला.
संतांना जो आनंद होतो तो वेगळा आणि आपल्याला जो होतो तो वेगळा. आपल्याला टेम्पररी गोष्टीमध्ये आनंद असतो. आपल्याला जर समजा संसारातली एखादी गोष्ट मिळाली की आपण म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं, आहे की नाही? जर समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी मोहरांनी भरलेला हंडा सापडला की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. माऊली म्हणतात तरी निधान जोडवया भाग्य धडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपायी होय. जर समजा एकाला धन मिळालं म्हणतो आमचं भाग्य उदयाला आलं. जर समजा एखाद्याला संतती होत नसेल, मुलगा होत नसेल तर मुलगा होण्याकरता तो किती प्रयत्न करतो, नवस काय करतो, दवाखाना काय करतो, आणि शेवटी नशिबानं जर त्याला मुलगा झाला की तो म्हणतो आज माझं भाग्य. पण मुलगा झाल्यावर लोक असं म्हणतात, का म्हणतात काय माहिती, मुलगी झाल्यावर सहसा असं कोणी म्हणत नाही. आता जरा काळ बदललाय, परंतु मुलीमध्ये मुलामध्ये आपण भेदभाव करतो आणि मुलीमध्ये मुलामध्ये भेदभाव केल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली. किती स्त्रीभ्रूण हत्या झाल्या हो. मुलींची संख्या कमी झाली, समाजामध्ये इतके परिणाम झाले, इतकी वाईट परिस्थिती आज मुलांवरती आली. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का समजा एखाद्याचं जमलंच की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. जे काही काही लोक लग्नाच्या पण योगात भाग्य समजतात, पण महाराज म्हणतात भाग्य तरी नो हे धन पुत्री दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजलं पाहिजे, ज्यावेळेस भगवंताजवळ आपलं मन जाईल त्यावेळेस त्या गोष्टीत भाग्य समजलं पाहिजे. लगन तुमसे लगा बैठे लगन तुमसे लगा बैठे जो होगा लो अब पर्दा उठा बैठे लो अब पर्दा उठा बैठे जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा.
गसा गरे गसा गरे गसा गरे गसा गरे बगरे रे म पानी दा ग मद प नि रे ग प म रे म ग सा गरे नि सा भाग्य तारी नोय धन पुत्र दारा निकट वास बरा संता पाए पूर्व पुण्य सारे होते सानुकूल 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 भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा समता पायी. कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. पहिली गोष्ट आहे धन. कुठली? धन. दुसरी गोष्ट काय सांगितली? पुत्र. आणि तिसरी गोष्ट सांगितली दारा. दारा म्हणजे पत्नी. या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. काय काय लोक बरं का, काय काय लोक लग्नाच्या योगात भाग्य समजतात. मी मगाशी सांगितलं. पण लग्नाच्या योगात भाग्य समजायची काही गरज नाही. एका गृहस्थाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र त्याला भेटला. तो म्हटलं का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली? तो म्हटला रे काय सांगायचंय, बायको इतकी आगाऊ आहे की माझं काय ऐकतच नाही रे. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं तू एक काम कर म्हटलं, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. काय करायचं? तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. त्याने त्या पद्धतीने केलं. गुण तर आला पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशी याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तो म्हटला हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली का म्हणून करायचं नाही? म्हटली मी करणार. मग त्याने मस्तपैकी ब्राह्मण काकांना बोलवून घेतलं. पूजा झाली, जेवण झालं. ब्राह्मण काका जेवून गेले. त्यानंतर हा आला म्हटलं का ग हे पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का? ती म्हटली नदी नाही का? तो म्हटला आहे पण तू जाऊ नको. ती म्हटली नाही नाही मीच जाणार. आता तिला उलट चालायची सवय होती. हा म्हटला अगं नदीला पाणी भरपूर आहे तुला पोहता येत नाही. नाही नाही मीच जाणार. ही पुढं हा तिच्या पाठीमाग. अगं नको जाऊ. नाही जाणार. अगं बुडशील, बुडणार, मरशील, मरणार. कायमची कटकटच गेली. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. म्हणून लग्नाच्या योगात भाग्य समजायची काही गरज नाही. का बरं? तुम्ही म्हणाल की ताई ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय तर प्रपंच होतोय का? प्रपंचामध्ये सगळ्यात पहिल्यांदा धन लागतं. प्रपंच सोडा पण परमार्थ सुद्धा पैशाशिवाय होत नाही आजकाल. आहे की नाही? परमार्थ जर वजनात करायचा असेल, गावामध्ये सप्ताह जर का मोठा करायचा असेल तर काय लागतंय? धन लागतं. धन हे वाईट आहे असं नाही बरं का. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण महाराज म्हणतात भाग्य समजण्यासारख्या ह्या गोष्टी नाही. बोलू नका बाळांनो. कीर्तनामध्ये बोलल्यावर कशाचा जन्म मिळतो? बेडकाचा जन्म मिळतो. कशाचा? बेडकाचा. त्यामुळे कीर्तनात बोलायचं नाही बरं का. पण त्यात पण प्रकार आहेत बरं का. लहान पोरं बोलली ना की त्यांना चिंगळ्या बेडकाचा जन्म मिळतो. मोठी पोरं बोलली की त्यांना ठोकळ्या बेडकाचा जन्म मिळतो. आणि जर म्हातारी माणसं बोलली तर त्यांना सोन्या बेडकाचा जन्म मिळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात या गोष्टी असल्याशिवाय तर प्रपंच होत नाही. तुकोबाराय म्हणतात मी पण संसार केला पण काया वाचा आणि मनाने परमार्थ केला. पण संसारामध्ये कसं राहायचं हे महाराजांनी आम्हाला सांगितलं. संसारी असावे आसुनी नसावे. 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 संसारी असावे आसुनी नसावे.
भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा हरिमुखी गाता हर पल चिंता हरिमुखी गाता हर पल चिंता भजन करा रे वेळोवेळा भजन करा रे वेळोवेळा हरिमुखी गाता हर पल चिंता हरिमुखी गाता हर पल चिंता संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे? संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता. संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे? संसारी असावे पण असुनी नसावे. म्हणजे कसं? उदाहरण सांगते तुम्हाला. संसारामध्ये कसं राहायचं? दह्यातल्या केसाप्रमाणे. कसं? दह्यातल्या केसाप्रमाणे. दह्यातला केस बरं का मावशी, दह्यातला केस जर साईडला काढला तर तो कसा निघतो? एकदम असा शुद्ध धुतल्यासारखा. त्याला दही लागलेलं राहतं का? नाही. अगदी तसंच संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये कसं राहतो माहितीये का? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा. तो तुटून येतो पण निघून येत नाही. तसं नाही संसारामध्ये राहायचं. आपलं मन त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं. देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो दे संसार व्यसनी पडो दे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी. बस माझं मन तुझ्या चरणाजवळ. अशा पद्धतीने देहाने संसार आहे आणि मनाने काय? परमार्थ आहे. म्हणून या गोष्टीला मन द्यायचं नाही. मन द्यायचं असेल तर त्या भगवंताला द्यायचं. आणि ज्याने आपलं मन त्या भगवंताला दिलं तो भाग्यवान आहे. भाग्यवंत कोणाला म्हणायचं? नीट ऐका. भाग्यवंत त्याला म्हणायचं. भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरीराया. जो पांडुरंगाला शरण जातो तो कोण आहे? भाग्यवान आहे. दुसरा भाग्यवान त्याला म्हणायचं. कुणाला? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याच लागी. ज्याला संसारामध्ये जन्म भेटला तो पण कोण आहे? भाग्यवान. अहो संसार करण्याच्या निमित्ताने का होईना परंतु परमार्थ करता येतो. जन्माचं सार्थक करता येतं. भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला म्हणजे आपण भाग्यवानच आहे ना. नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणनारे. फक्त देहच नाही त्यामध्ये इंद्रिय दिली. दिलेंद्रिय दबाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नस जीव पण भव रोगा
दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन इंद्रिय दिले डोळे मुख बोलाया वचन तोंड दिलं तोंड कशासाठी दिलं कोण म्हणते जेवायसाठी दिलं तोंड कशासाठी दिलं फक्त जेवण्यासाठी बोलण्यासाठी नाही दिलं कशासाठी त्याचं भजन करण्यासाठी बरं ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं त्याला काय म्हणायचं नामाविन मुख सर्पाचे ते बीळ त्याला तोंड म्हणताच येत नाही साधी सोपी गोष्ट आहे ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना आता ज्याला नाहीच काय तोंड तो कशाला देवाचं नाव घे आहे की नाही साधी सोपी गोष्ट आहे बघा तुम्ही ज्या माणसाला डोकं आहे ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना आता ज्याला नाहीच काय तुमचं नाही सांगत बरं कमी नाही तर कीर्तनाची काय पद्धत आहे टाळकऱ्यांनी टाळ घेऊन उभा राहिल्यानंतर डोक्यावरती टोपी घातली पाहिजे ज्या स्त्रीला डोकं आहे बरोबर करंट लागला बाबा तुमची चुकच नाही ती जाऊ द्या तुम्ही काय केलं माहितीये का इथंच कीर्तनाला आल्यावर तुम्ही ऐकलंय काय ऐकलं डोईचा पदार आला खांद्यावरी डोईचा पदार आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला कुठं खांद्यावर तरी राहू द्या डोक्यावरती पदर घेतला पाहिजे की नाही तुमचं तरी आहे बाबा पण काय काहींना पदरच नाही पदराचा त्यांचा काही संबंधच नाही हा पण डोक्यावरती पदर घेतला पाहिजे एक वाक्य मी तुम्हाला बोलून जाईल ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर तीच स्त्री करते आपल्या पतीचा आदर आणि तीच खरी इंडियन मदर म्हणून डोक्यावरती पदर घेतला पाहिजे ऐक नाही संस्कार आहेत आणि हिंदू धर्म जपला पाहिजे हिंदू धर्म जपणं हे खरं स्त्रीच्या हातामध्ये लक्षात घ्या हातामध्ये बांगडी असणं कपाळाला कुंकू असणं डोक्यावरती पदर असणं हे हिंदू असल्याचं लक्षण आहे विठाला भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला भाग्यवान आहोत आपण ज्या वेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली एक केली भूचरे एक केली खेचरे एक केली जलचरे चर्याचरे ती एक भूचर केले काही खेचर केले तर काही जलचर केले भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे खेचर म्हणजे आकाशात उडणारे आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे का सर्पादी योनीच्या ठाई मी पायाची केले नाही एक एक केली बहुपाई 7 फुटाचा साप तयार केला किती 7 फुटाचा पण त्याला एक पण पाय नाही दिला आणि 3 इंचाची गोम तयार केली पायच मोजता येत नाहीत एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान झालं नाही का कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही याच्यातला एक पण मला जाणणारा नाही म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं आहे की औंठ हात का मानव देह लाने तुझ दिया औंठ हात का मानव देह लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया न जमान खोया
खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण। 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला। औंठ हात का मानव देह लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण। कारण ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं तो भाग्यवान आहे बरं का। भगवंताचं नाव कुणाच्याही मुखामध्ये येत नाही, त्याला अनंत जन्माचे पुण्य शिल्लक असावं लागतं, अनंत जन्माचे सुकृत पदारी, तो भाग्यवान आहे। जो इथं कीर्तनामध्ये येतो, कीर्तन ऐकण्यासाठी येतो, टाळ घेऊन उभा राहतो, कीर्तनामध्ये नाचतो, तो पण कोण आहे? भाग्यवान आहे। धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे। राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, ओहो सदा स्मरे वाचे। धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे, एक हरिरंगी नाचे, धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगितोची एक हरिरंगी नाचे, रंगी नाचे। तो धन्य आहे। धन्यता कोणाला आहे? भाग्यवान कोण आहे? मी तुम्हाला 2 भाग्यवान सांगितले, तिसरा भाग्यवान त्याला म्हणायचं कोणाला? तिसरा भाग्यवान काम क्रोध लोभ निमाले ठायची, अवधी आनंदाची सृष्टी झाली, ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले, तो पण कोण आहे? भाग्यवान आहे। आणि चौथा भाग्यवान त्याला म्हणायचं ज्याला खऱ्या संताची भेट झाली, तो पण कोण आहे? भाग्यवान आहे। कारण खऱ्या संताची भेट होणं इतकं सोपं नाही, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली। खऱ्या संताची भेट होणं अवघड आहे, आणि आज या कलियुगामध्ये तर खूप अवघड आहे बरं का। पोटासाठी संत झाले कलित बहुत, नाही का? दाढी जटा वाढवली, अंगावरती भगवी वस्त्र धारण केली म्हणजे तो संत होत नाही। याचा अर्थ आज कलियुगामध्ये संत नाही तसं नाही बरं का। संताचं लक्षण आपल्याला ओळखता आलं पाहिजे। संताचं लक्षण काय? लक्षण ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं। काय म्हणायचं? संत म्हणायचं। कीर्तनकार झाला म्हणजे तो संत झाला नाही, माळ घातली म्हणजे तो संत होत नाही, गायन आलं वादन आलं म्हणजे तो संत होत नाही। हे फक्त संतांनी सांगितलेल्या उपदेशाचं आचरण करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न, बस। माणसाला पहिल्यांदा माणूस बनणं गरजेचं आहे, संत तर त्याही पुढची पदवी। विठ्ठल 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 विठ्ठल। माणूस कोणाला म्हणायचं? भला किसी का कर न सको तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम
कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी है मान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो। महाराज माणूस बनता आलं पाहिजे, माणसाला माणूस बनणं जमत नाही, संत तर कधी बनणं होईल? संत तर बनणं खूप अवघड आहे, मुळात संत भेटणंच खूप अवघड आहे। ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं। मी तुम्हाला एक दृष्टांत सांगेन। एका एसटी स्टँड वरती एका एसटी मधून एक संन्यासी महात्मा खाली उतरले, अंगावरची भगवी कपडे बघून सगळी लोक त्यांच्या दर्शनासाठी रांगच्या रांग लागली। आणि दर्शन घेत असताना एका माणसाने काय केलं, खिशातली 500 रुपयाची नोट काढली आणि महाराजांच्या पायावर ठेवली। पण काय त्याच्या लक्षात आलं काय माहित, तो म्हटलं महाराज ही नोट तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, जर वार फिरालं तर उडून जाईल। महाराज म्हटले अरे तुला दिसत नाही का मी संन्यासी, आणि संन्यासी कधीच पैशाला हात लावत नाही। तो म्हटला महाराज मला माफ करा, मला माहिती नव्हतं। अरे तुला कळत नाही का, तुला कळत नाही मी संन्यासी? महाराज म्हटले अहो माफ करा म्हटले। म्हटले ठीक आहे मी तुला माफ करतो, पण ही 500ची नोट तू तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव म्हणजे झालं। आधी म्हणतो की मी पैशाला हात लावत नाही, नंतर म्हणतो तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव। मला सांगायचंय का, ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही त्याला म्हणायचं संत। मग आज कलियुगामध्ये संत आहेत का? आज कलियुगामध्ये सुद्धा संत आहेत, पण बोटावर मोजण्या इतके। कुठेतरी हजारो लोकांमध्ये एखादा संत आपल्याला पाहायला मिळेल। आणि आज हे जग टिकून राहिलंय, कारण आज या जगामध्ये कुठेतरी धर्म चालू आहे, कुठेतरी देवदेव चालू आहे, कुठेतरी नामस्मरण चालू आहे, कुठेतरी संत आहेत, म्हणून हे जग टिकून आहे। डोंगरा एवढं पाप आहे, किती डोंगरा एवढं पाप आहे, आणि दोरी इतकं पुण्य आहे, आणि त्या दोरी इतक्या पुण्यावरती हे डोंगरा इतकं पाप। बघा संत आहेत, संत आहेत, आणि याला पुरावा आहे। साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना काली योगी, साधु थोर जाना, साधु थोर जाना कलियुगी, साधु थोर जाना, 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 साधु थोर जाना। कलियुगामध्ये साधू आहेत, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी।
म्हणून त्यांची भेट जीवनामध्ये ज्याला झाली तो भाग्यवान आहे. त्याची माझे हित करीती सकळ, कारण त्यांच्या इतकं आपलं हित जगात कोणालाच माहित नाही. त्याची माझे हित करीती सकळ. ज्या जगामध्ये काय खोट, या जगामध्ये खरं काय हे सांगणारे कोण आहेत? संत आहेत. उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय हे सांगणारे कोण आहे? संत आहेत. संतांनी सांगितलं बाबा जग सगळं खोट आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरिविन. हे संपूर्ण जग खोट आहे. आणि या जगामध्ये खरं फक्त काय? या जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. बरं का? ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जो तुझा घर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम. राम वध में राम वध में, काशी में शिव का वृंदावन में. दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको, हर घर के आंगन में. राधा मोहन शरणं हो, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे. आणि या भगवंताची जाणीव करून देणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. आणि अशा संताची भेट ज्याला झाली त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. संत बनणं खूप अवघड आहे. आणि संताचं लक्षण काय? तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात. जो जगाचं आघात सहन करतो त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. तर साधं सोपं उदाहरण, ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे? कुठं गेलं पाहिजे बाबा? कुठं गेलं पाहिजे? पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना. कुठं? पाथरवटाकडे. मग पाथरवटाकडे गेला म्हणजे तो देव झाला का? नाही झाला.
त्या पाथरवटाने मारलेल्या त्या छन्नीचे, त्या हातोड्याचे, त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात. तेव्हा त्या दगडाला कुठेतरी देवतेचा आकार येतो. मला सांगा, जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय? देव बनवतोय. म्हणून आपल्यावरती जर कोणी घाव मारत असेल तर त्याचे अपकार आपण कधीच मानायचे नाहीत. उलट समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे. नाव ठेवणारी लोक पाहिजेत, निंदा करणारी लोक पाहिजेत. आणि संतांनी तर सांगितलं, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. चुकलं का? तुमचा करंट बघत होते. कुठं पाहिजे? तालुक्यात? अहो शेजारीच पाहिजे. शेजारी असल्याशिवाय आपल्याला कसं कळेल आपली निंदा होतीये? म्हणून निंदा करणारी लोक पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला देव पण येत नाही, त्याशिवाय आपल्यामध्ये प्रगती होत नाही. आणि या जगामध्ये जो सहन करतो तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत नाही. आणि मला असं वाटतं पुरुष मंडळीपेक्षा माता भगिनींकडे सहनशक्ती जास्त असते बरं का. मला आपलं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. आपल्याकडे जेवढी सहनशक्ती आहे, सहनशक्ती शिकावी कोणाकडून? एक तर पृथ्वीकडून, नाहीतर मग ती स्त्रीकडून. आपल्याकडे सहनशक्ती आहे आणि सहन करता आलं पाहिजे. सहन करणारा टिकतो, सहन न करणारा टिकत नाही. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं. उद्घाटनासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आम्ही गेलो. गेल्यानंतर आता लोहाराचं दुकान म्हटलं, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते. मध्यभागी एक आयरन ठेवली होती, आयरन. आम्ही गेलो. गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये ते कुंकवाचं पात्र दिलं. तर आम्ही काय करणार? ज्या नवीन वस्तू दिसताय त्याला अगोदर आम्ही गंध लावणार. ज्या वेळेस आम्ही त्या नवीन वस्तूला गंध लावण्यासाठी गेलो, दादांनी आम्हाला थांबवलं. म्हटले, ताई अगोदर या आयरणीला गंध लावा. कशाला? आयरणीला गंध लावा. म्हटलं दादा, हे हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे सगळं नवीन दिसतंय ना. म्हटलं दादा, अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना. म्हटलं दादा, आणि तुम्ही या आयरणीला गंध लावायला सांगता. म्हटलं दादा, ही आयरन तर किती जुनी आहे. दादा म्हटले, ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ही आयरन खूप जुनी आहे. कारण याच आयरणीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता. याच आयरणीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला होता. हीच आयरण माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली आणि हीच आयरण माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली. म्हटलं बापरे, एवढी जुनी आयरण? मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, आयरण जुनी तर मग हातोडा का नवीन? हातोडी का नवीन आहे? छन्नी का नवीन आहे? पकड का नवीन आहे दादा? दादांनी मला सांगितलं, ताई हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, हातोडा का तुटला? हातोडी का तुटली? छन्नी का तुटली? आणि आयरनच का टिकली? त्यावेळेस दादांनी जे उत्तर दिलं ते खूप मजेशीर आणि मार्मिक उत्तर होतं. दादांनी मला सांगितलं, ताई कारण हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे घाव मारणारे म्हणून तुटले आणि आयरन हे घाव सहन करणारी आहे म्हणून टिकली. सहन करता आलं पाहिजे, सहन करणारा टिकतो. ऐरणी चांदीमा तुला थिंगी थिंगी वाहू दे, आभाळागत माया तुझी अंबरी राहू दे, आभाळागत माया तुझी अंबरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी. सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी.
घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणी सारखं बनलं काय कुठल्या संताचं प्रमाण नाही पण जुनं ते सोनं असतं रे विठाला 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 हरा विठाली गवर्धन विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरा विठाला विठाला ऐरणी सारखं बनलं पाहिजे एवढाच उद्देश आहे कारण या जगामध्ये सहन करणारा टिकतो सहन न करणारा टिकत नाही आणि संत बनणं इतकं सोपं नाही त्या संताची भेट होणं सुद्धा इतकं सोपं नाही आणि ज्याला झाली त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय ज्याला खऱ्या संताची भेट झाली महाराज म्हणतात तो भाग्यवान आहे तुकोबाराय म्हणतात मला माझ्या स्वप्नात संत भेटले जेव्हा तुकोबाराय ओतूर या ठिकाणी गेल्यानंतर एका तुळशी वृंदावनावरती झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये कोण आलं होतं बाबाजी स्वप्ने येऊन तू काय आला अनुग्रह दिला निजप्रीती कोणता अनुग्रह दिला कोणता बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि जेव्हा तुकोबाराय स्वप्नातून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या स्वप्नामध्ये काही साधी सुधी व्यक्ती आली नव्हती तर माझ्या स्वप्नामध्ये साक्षात संत महात्मे आले होते साक्षात संत महात्म्यांचा साक्षात्कार मला झाला ही गोष्ट ज्या वेळेस तुकोबारायांच्या लक्षात आली त्यावेळेस तुकोबारायांना एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणात उजळले भाग्य आता 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 अवघीची तावारली अवघीची तावारली जाग गग साम मम मद दग नि द प म ग रे सा जाग गग साम मम मद दग नि द प म ग रे सा नि सा ध नि पद म प म ग म रे ग प म ग रे सा नि सा ध नि पद म प ग म रे ग
सा पम गरे पम गरे सा अबघी चिंता वारली अबघी चिंता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी सगळी चिंता नष्ट झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. आता चिंता राहिली नाही, कारण ज्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे, त्या ठिकाणी चिंता राहीलच कशी. आता इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तनामध्ये आहात, नामस्मरण चालू आहे. कुणाच्या डोक्यामध्ये काही विचार आहे का? संसारातलं काही काळजी आहे का? संसारातली काही चिंता, काही विचार डोक्यात आहेत का? अजिबात नाही. कारण भगवंताच्या नामस्मरणामध्ये तेवढी ताकद आहे. पण इथं आल्यानंतर तेवढं मन त्या भगवंताला देता आलं पाहिजे. नाही तर काही लोक शरीराने कीर्तनाला येऊन बसतात आणि मन घरी असतं. तसं भगवंताची प्राप्ती होत नाही. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये बासरी वाजवायचे, पण तो बासरीचा आवाज गोकुळातल्या सगळ्याच गोप गवळणींना जात होता का? नव्हता जात. तर ज्या गवळणी त्याच्यावरती खरं प्रेम करायच्या, फक्त त्यांनाच तो आवाज जायचा. म्हणून तेवढं त्या भगवंताला आपलं मन देता आलं पाहिजे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जगा दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले। मैं तो राधा हो गई बदनाम रे, मैं तो राधा हो गई बदनाम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम। दास नारायण हो गया
नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. अशा पद्धतीने भगवंताला आपलं मन देता आलं पाहिजे. भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा, चिंता येणारच नाही. भगवंताच्या चिंतनापासून दूर जा, चिंता जवळ आल्याशिवाय राहणार नाही. चिंता ते पळाली किंवा अवघी चिंता वारली. का? चिंता कुणामुळे गेली, आनंद कशामुळे झाला? महाराज म्हणतात संत दर्शनी हा लाभ. कारण मला संताचं दर्शन झालं आणि मी त्यांना साष्टांग दंडवत केला, पद्मनाभ जोडला. आणि त्याच संत महात्म्यांनी मला भगवंताची प्राप्ती कुठं करायची सांगितली. भगवंत हृदयामध्ये ठेवता येतो. आतापर्यंत संतांनी भगवंताला हृदयात ठेवलं, भक्तांनी भगवंताला हृदयामध्ये ठेवलं. जसं की सावता महाराजांचं उदाहरण घ्या. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. जसं हनुमंतरायांचं उदाहरण घ्या. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. भगवंताला हृदयामध्ये हनुमंतरायांनी ठेवलं, अनेक संत महात्म्यांनी ठेवलं. म्हणजे भगवंताला हृदयामध्ये ठेवता येतं, आहे की नाही? अगदी त्याच पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, जसं की पूर्वीच्या काळामध्ये ज्या जुन्या स्त्रिया होत्या ना, त्या काय करायच्या? आपले जे धन असायचं जवळ, काही मौल्यवान वस्तू, काही दागिने एखाद्या पेटीमध्ये कुलूप लावून ठेवायच्या. कसं? कुलूप लावून ठेवायच्या. अगदी त्याच पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? मी सुद्धा माझ्या हृदय रूपी पेटीमध्ये भगवान रूपी दागिना ठेवलाय. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. पण त्या हृदयामध्ये भगवंताला ठेवायचं असेल तर काय लागतो? भाव लागतो बरं का. काय लागतो? भाव लागतो. भाव बळे आकळे एरविना कळे करतळी आवळे तैसा हरी. देवाला भावाशिवाय दुसरं काही लागत नाही. देवा देवा भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडोनिया आला, वैकुंठ सोडोनिया आला, सोडोनिया आला. देवा भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव लागतो बस. नेहमी सांगत असते, भगवंताची सेवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी करत असाल. कोणी देवाचं नामस्मरण करतं, कुणी देवपूजा करतं, कुणी श्रवण भक्ती करतं, कुणी कीर्तन भक्ती करतं. सकाळी बरेच लोक देवपूजा वगैरे करतात. मी नेहमी सांगत असते, देवपूजा करत असताना मनात प्रेम असेल तर करा, पण दिखावा म्हणून करू नका. कारण दिखाव्याची भक्ती भगवंताला आवडत नाही. तुम्हाला सांगते, भाव कसा पाहिजे.
एक श्रीमंत सावकार होता आणि त्याचा रोजचा नियम होता सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर देवपूजा करायची, देवपूजा केल्याशिवाय बाकी दुसरं कुठलंही काम करायचं नाही. पण त्या सावकाराला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत त्याच पद्धतीने आपला मुलगा सुद्धा परमार्थिक असावा. म्हणून तो सावकार काय करायचा, आपल्या पोराला सुद्धा पहाटे 4 वाजता उठवून त्याच्याकडून सुद्धा देवपूजा करून घ्यायचा बरं का. पण त्या मुलाला काही ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता, गंध नव्हता. बळच आपलं वडील म्हणतायत म्हणून तो करायचा. बरेच दिवस अशी सेवा चालू होती आणि एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं, म्हटले बाळू उद्याची आणि परवाची देवपूजा तुला करायची, मला जरा महत्वाचं काम आहे, मी गावी निघाल. तो म्हणतो बाबा तुम्ही खुशाल जा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो बरं झालं म्हातारं चाललंय, तेच तेवढाच आराम तरी मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी हा निवांत झोपला. 8 वाजला तरी उठला नाही, पण आईने उठवलं आणि म्हटले उठ देवपूजा करून घे. तो म्हटला आई अगं 8च्या दिवस तरी झोपू दे मला. आई म्हटली अरे तुला काही कळतं का नाही, आई खवळली. अरे आपल्या घरामध्ये 12 वर्षापासून हा नित्यनेम आहे आणि तो सहजासहजी बंद पाडता येणार नाही, तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला आणि देवपूजा केली. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला वैताग आला. त्याने काय केलं, एक उपर्ण घेतलं, सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक बकेट घेतली, विहिरीवरती गेला, सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं, ती बकेट पाण्यात बुडवली. त्यात गंमत अशी झाली, त्यात जे वजनाने हलके देव होते का नाही त्याशी पाण्यावरती तरंगायला लागले. आणि त्याने बकेट बाहेर काढली, बघतोय तर बकेट मध्ये फक्त 3च देव. फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पोहता येत असेल. तो 3च देव घेऊन घरी आला, देव घरामध्ये ठेवले. आईने विचारलं बाळू देवाला गंध लावला का. तो म्हटला आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाही. आई म्हटली का रे. तो म्हटला अगं त्यांना सुतक पडलंय ना. आई त्याच्यावर रागवली आणि आई रागवल्यामुळे तो बिचारा सासरवाडीला निघून गेला. शेवटी सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला. तो म्हटलं का हो मामी. ती म्हटल्यावर काय सांगायचंय जावई बापू, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कुणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. अवघडच कंडिशन झालं. म्हटलं इथं पण तेच. तो म्हटला ओ मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. म्हटलं भारी भारी. ती म्हटली काय पण माग, पण देवपूजा कर. मस्तपैकी देवघरामध्ये अत्तर वगैरे शिंपलं, फुलं आणून ठेवली. जावई बापू देवपूजेसाठी बसले. पण तेवढ्याच शेजारी बाई आली. बाई म्हटली तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतंय हो. सासूबाई म्हटलं ग बसाव, ते आमचे जावई बापू आहेत. बाई एवढी सुंदर देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याने ते ऐकलं, ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप सुरू झाला. ते तिथून तसंच उठलं आणि बाहेर आलं. शेजारी बाईने विचारलं काय जावई बापू कधी आला. तो म्हटला तुम्हाला काय करायचंय. ती म्हटली आमची देवपूजा करायची. काय करायचंय. बळेच कस तरी गेला आणि त्यांची देवपूजा केली. आता मात्र त्याने विचार केला ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी लवकर उठला पहाटे 4 वाजताच आणि जवळच एक विहीर होती शेतामध्ये. त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला आणि विहिरीत दगड टाक, त्या ठिकाणी दगड बांधला गळ्याला आणि विहिरीत उडी मारणार. तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने बघितलं, दारी धरण्यासाठी आले होते ते. लाईट आली होती 4 वाजता. त्यांनी बघितलं, ते म्हटले ओ पाहुणं, म्हटले तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देता. अहो तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा. 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. आता अशा लोकांनी किती जरी देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का. नाही मिळणार. म्हणून अंतःकरणामध्ये भाव असेल तरच त्या भक्तीचं फळ आपल्याला मिळतं. आणि तुकोबाराय म्हणतात हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला प्राप्त झाला. अभंगाच्या शेवटच्या कामने होता ठेवा, तुका मने होता ठेवा. तुका मने होता ठेवा,
हलाभ संत दर्शने हलाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ निनी सा रे 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 ग ग रे ग ग रे ग ग रे सा रे ग ग रे ग ग रे ग ग रे सा निनी सा रे 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 ग ग रे ग ग रे ग ग रे सा रे ग ग रे ग ग रे ग ग रे सा सा ध म प ग म ग प म ग रे सा सा ध म प ग म ग प म ग रे सा निनी सा 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 रे रे म म म म ग म द द द द द म द द प प सा ध म प ग म ग प म ग रे सा सा ध म प ग म ग प म ग रे सा तो आब जोडला पद्मनाभ जोडला दर्शनी हलाभ दर्शनी विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई 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 बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या अभंगावरती अल्पशा बुद्धीने अल्पशा वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतःकरणाने माफी असावी. या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उत्कृष्ट साथ दिली. मी सर्वांचं मनापासून आभार मानते. आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी गोड अशी 7 पेटीची या ठिकाणी हार्मोनियमची दिली ते आदरणीय सर, मी पाहिले तुम्हाला बऱ्याच वेळा सर, हा बरोबर, खूप सुंदर साथ, एकही स्वर इकडं तिकडं अतिशय परफेक्ट साथ आज मला मिळाली. मी सरांना वंदन करते, नमस्कार करते, धन्यवाद देते. आज या ठिकाणी ज्यांनी मृदंगाची गोड साथ दिली ते आमचेच बंधू जीवन महाराज धायगुडे, आणि साथ देत असताना YouTube चॅनल हे चालवतात. आजचा हाच कार्यक्रम तुम्हाला नंतर सुद्धा पाहायला मिळेल वैष्णवी धायगुडे ऑफिशियल YouTube चॅनलला. सर्च करा, सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. हा कार्यक्रम तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने सर्वांनी साथ दिली. आपली वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व मुलं ठिकाणी ज्यांनी गोड अशी गायनाची साथ दिली ते आमच्या संस्थेतील तृप्तीताई जाधव, सुंदर अशा पद्धतीने आवाज आहे, सुंदर साथ केली, तिचंही ठिकाणी कौतुक करते. आणि आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती अवलंबून होता, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला ज्यांच्यामुळे, ते सुंदर अशी माईक सिस्टीम असेल त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानते. सर्वांचा आभार. या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आपलं सर्व राष्ट्रसंत भगवान बाबा तरुण मंडळ ओंबाशी वस्ती या मंडळाचं मी कौतुक करते. एक आदर्श देणारा कार्यक्रम पुढच्या पिढीला आपण हा कार्यक्रम ज्ञानदानाचं कार्य आपण या ठिकाणी आपल्या हातून संपन्न करत आहात. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. खूप सुंदर अशा पद्धतीने आपली संकल्पना या ठिकाणी, हे विचार आपल्या या कार्यक्रमातून दिसून येतात आणि त्याबद्दल या मंडळाचं मनापासून आभार मानते. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माता भगिनी
सर्व माझे माईबाप मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरे वेदा पुढे उत्तरे महाराज तुम्ही हा इच्छारीला अधिकार आकुला महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा बाया पैकी महाराज या ठिकाणी आज आरतीचा मान आपल्या युवकांचे आशास्थान मंगेश नाना ओमाशे यांच्यातर्फे आज महाआरती होईल. सर्वांनी या ठिकाणी उभं राहायचंय. गणपतीच्या